पृथ्वीराज चव्हाणांची बुद्धी भ्रष्ट झाली असं यावेळेला चंद्रशेखर बावनकुळेंनी म्हटलेलं आहे। चव्हाणांना पुण्याच्या मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची गरज असल्याचं देखील मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी म्हटलं। चौहान जी की बुद्धि भ्रष्ट हुई है। उनको पुणे के जो मेंटल हॉस्पिटल है उनको एडमिट करने की जरूरत है। कोई हॉस्पिटल होगा पुणे में अच्छा, वो एड्रेस भेज दो, मैं उनको भेज देता हूँ। उनको जरा अभी हॉस्पिटल में रहने की जरूरत है कुछ दिन। तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या जय पाटलांचा नोटांचा बंडल मोजतानाचा व्हिडिओ व्हायरल झालेला होता। TV9 जे आहे ते या व्हिडिओची पुष्टी करत नाही। अपक्ष उमेदवार मोहसिन पठाण यांची निवडणूक आयोगामध्ये तक्रार पाहायला मिळते। संबंधित व्हिडिओ मॉर्फ केलेला आहे असं जय पाटील यांनी म्हटलंय। ठीक आहे, ते बिल्डर आहेत किंवा त्यांचे मोठे मोठे कामं चालतात, मग निवडणूक काळात एवढे पैसे मोजायचे कारण काय? मग माझी निवडणूक आयोगाला मी स्पष्ट तक्रार केलेली की हा व्हिडिओ एकतर खरा आहे की खोटा हा पण तपासा, आणि खरा जर असेल तर ह्यांच्याकडे हा पैसा आला कुठून, या पैशाचा ह्यांनी कुठं वापर केला। आणि महत्वाचं म्हणजे आज आपण सर्वसामान्य नागरिक निवडणूक काळात 2 लाखापेक्षा जास्त रक्कम आपण कॅरी नाही करू शकत। मग ह्या लोकांना एवढी मुभा कशी? उलट मी तर म्हणेल हा व्हिडिओ जर खोटा असेल तर आपण सगळे एकत्र येऊ आणि हे निवडणूक काळात असे व्हिडिओ व्हायरल कुठनं होतात ह्याची आपण चौकशीची मागणी करू। तो व्हिडिओ अत्यंत खोटा आहे, मॉर्फ केलेला आहे, AI जनरेट आहे। त्या संदर्भातली तक्रार मी तालुका पोलीस स्टेशनला आत्ताच या ठिकाणी दिलेली आहे की नाहक बदनामी करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न आहे। आता तुम्ही जर बघितलं तर हा माझा ओरिजिनल ऑफिसचा फोटो की जिथं त्यांनी सांगितलं की हे इथं पैसे घेतले, आणि हे त्यांनी त्यांनी जो व्हिडिओ तयार केला आहे त्याच्यामधला हा फोटो। तर मला सांगा की हा टेबल आणि हा टेबल याच्यामध्ये फरक सांगा मला। हा पूर्णपणे बनाव आहे, मॉफ केलेला आहे। तर प्रज्ञा सातव यांच्या पक्षप्रवेशामुळे राजीव सातवांचा पुन्हा मृत्यू झाल्यासारखी जनभावना निर्माण झाली असं हर्षवर्धन सकपाळ यांनी म्हटलेलं आहे। प्रज्ञा सातव यांच्यावरती त्यांच्या पक्षप्रवेशावरती हर्षवर्धन सकपाळ यांनी टीका केल्याचं पाहायला मिळालं। माऊलीने देखील पतीचा जो आदर्श होता तोच आदर्श पुढे घेऊन जाण्याची आवश्यकता त्यांनाही कुठेतरी होती, मात्र त्यांनी ते संकेत जे ते सांभाळले नाही। कुठेतरी राजू सातवांचा पुन्हा एकदा मृत्यू झाला अशा प्रकारची आज भावना जनसामान्यांच्या मनात कुठून तरी दाटून आलेली आहे।